आहा, अप्रतिम, खूपच छान. कलर फार सुंदर आलेला आहे, चव फार छान झालेली आहे. 1 किलोच्या अचूक प्रमाणात ही कोंबडी वडे बनवण्यासाठीची वडेची भाजणी आहे. खमंग होतात हे वडे. बघा काय एकूण एक वडा टमटमीत फुगलेला आहे. आणि तितकंच नाही तर त्यासोबत आपण हा चिकन रस्सा केला. बरं, याचं ट्विस्ट आहे, चिकन रस्सा आपण कोकणी पद्धतीने केलेला नाही आहे. कमाल दिसते. पटकन रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. जसं की तुम्हाला माहीत आहे, मधुराज रेसिपीवर आपण अस्सल पारंपरिक पदार्थ दाखवायचा प्रयत्न करत असतो. आणि असाच एक खूप छान पदार्थ घेऊन, म्हणजे हा पदार्थ तर आपण फ्युजन म्हणू शकतो, 2 प्रांतांचं घेऊन अर्चनाजी आपल्यासोबत आलेले आहेत. सो अर्चनाजी, तुमचं आमच्या या आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. काय बनवतोय आज आपण? आज आपण कोंबडी वडे बनवतोय. कोंबडी वडे आणि मालवणी स्टाईल वडे. हा, मराठवाडा स्टाईल. म्हणजे मी जे सांगितलं की प्रांतीय फ्युजन आम्ही करतोय आज, पण जे काही आहे ना ते कमाल. साहित्य सगळं दिसतंय, गावरान दिसतंय सगळं. खरं मी खात नाही, तरी पण ते बघूनच एवढं छान टेम्पटिंग वाटतंय. चालेल, साहित्य काय काय घेतलं बघूयात. म्हणजे हे आधी जे कोंबडी वडे आपण करतो त्याचं साहित्य. मग त्यासाठी तांदूळ अर्धा किलो, ज्वारी 150 ग्रॅम, हरभरा डाळ घेतली आहे 100 ग्रॅम, गहू 100 ग्रॅम आणि धने घेतले तिथे आपण 50 ग्रॅम. हे वाटण करणार आहोत आपण. हे मेथी आहे 5 ग्रॅम, लवंग 10 ग्रॅम, मिरे 10 ग्रॅम आणि बडीशेप 10 ग्रॅम. हां, म्हणजे भाजणी करतानाच त्यामध्ये हे खडे मसाले पण आपण घालणार आहोत आणि अचूक प्रमाणातली ही भाजणी आहे. आता वाटण, म्हणजे जी कोंबडी रस्सा करणार त्याचं खूप छान अशी वेगळी तयारी झालेली आहे. वाटण आपण 3 कांदे उभे चिरून घेतलेत. ते छान तेलात मस्त खरपूस भाजून घेतलेत, सोनेरी रंग येईपर्यंत. म्हणजे छान असा रंग बदलला पाहिजे, कच्चे नाही राहिले पाहिजे. खोबरं घेतले छोटी अर्धी वाटी, ते छान खिसून परतून घेतलेले ते छानपैकी. हा, आणि हे ना पटकन आपण ते काढायचं, कारण ते करपू नये म्हणून. बरोबर. तीळ घेतलेत 1 चमचा, ते पण छान खरपूस भाजून घ्यायचे. खसखस घेतली, ती पण भाजून पटकन काढायची, कारण करपते. बरोबर, म्हणजे तीळ आणि खसखस आहे ना, हे भाजून झालं की डिश मध्ये काढायचं, नाहीतर मग ते करपतं. बाजरी घेतली 1 चमचा आणि हरभरा डाळ 1 चमचा, ती दोन्ही छानपैकी भाजून घ्यायचे. ही लाल तिखट आहे, आपल्याला चवीनुसार काय असेल आवडेल ते. कांदा लसूण मसाला आणि हा काळा मसाला. येस, म्हणजे घाटी संस्कृती असं सगळं एक काय म्हणू शकतो, जॉईंट व्हेंचर इथे तयार होतंय. येस, आणि चिकनही लागणार आहे. हे आहे गावरान चिकन अर्धा किलो. आणि या मॅरिनेट करायसाठी ह्याच्या आलं लसूण पेस्ट, मीठ, हळद आणि अर्धा लिंबू. सगळ्यात आधी काय करूया? सगळ्यात आधी आपण चिकन मॅरिनेट करून घेऊ. त्याच्यासाठी आधी आपण आलं लसूण पेस्ट, मीठ, थोडीशी हळद. आणि किती वेळ ठेवायचं साधारण मॅरिनेट करून? हे अर्धा पाऊण तास चालेल, किंवा मग जास्त वेळ. आणि लिंबू, कारण गावरान चिकन आहे ना, थोडं जास्त वेळ मॅरिनेट केलं तर ते छान शिजेल, रसरशीत होईल. म्हणजे गावरान चिकन आहे ना, थोडंसं साईजला, म्हणजे त्याचं ते थाई वगैरे बघा छोटे छोटे असतात साईजला. आणि बॉयलर चिकनपेक्षा हे चवीलाही छान असतं आणि आरोग्यालाही छान असतं. तर आता हे अर्धा तास ठेवूया. अर्धा तास ठेवूया हे मॅरिनेट व्हायला. चला, आता हे ना 1 किलोच्या अचूक प्रमाणात आपण भाजणी तयार करतो. आधी आपण तांदूळ छानपैकी भाजून घेऊ. आता हा एक प्रश्न असणार आहे की हे धान्य धुवून घ्यायचं का? तर तुम्ही अगदी लागलं तर ओलसर कापडाने पुसून घेऊ शकाल. येस. हे खूप भाजायचं का हलकेसे? फक्त हलकेसे भाजून घेऊया. आणि मंद आचेवर. मंद आचेवर. जसे आपण तांदूळ भाजू तसे ते छानपैकी फुलत जातात आणि त्याचा कलरही छान पांढरा होत जातो. आणि हलके झाल्यासारखे होतात. हो, हलके होतात. हे छानपैकी भाजून झालेले आहे. ह्याच्यापेक्षा आता आपण भाजून नाही द्यायचं, कारण ते करपेल आणि त्याचा रंगही खूप लालसर होईल. म्हणजे हलकासा सोनेरी रंगाला सुरुवात झाली आणि तो एक छान तांदळाचा सुवास आहे ना, तो दरवळतोय. असा सुगंध दरवळतोय त्याचा. आता हे काढू. आपण हे काढून घेऊया ताटामध्ये. आता पुढे आपण ही ज्वारी भाजून घेऊया. ज्वारी छान भाजून झाली आहे आणि जास्त भाजली तर अजून लाया होतील, ते नको आहे आपल्याला. हे बघा, ऑलरेडी ते फुटायला लागले. म्हणून ते आपण आता
काढून घेऊया. आता डाळ आता डाळ भाजूया आपण. म्हणजे हे धान्य भाजल्याने काय होतं एक्झॅक्टली? आपली भाजणी छान हलकी होते आणि वडे पण छान आणि हे असं हलकं करून घेतलं ना की तेलही कमी पितात वडे. डाळ आपली छान भाजून झालेली आहे. एकदम खमंग अशी भाजले. सुगंध पण येतोय. आता ते आपण काढून घेऊया. क्या बात आहे. आणि आता गहू पण छान भाजून घ्यायचे. गहू पण आपले छान भाजून झालेत, ते आपण ताटात काढून घेऊ. हे खूप भाजायचं नाही गहू, नाहीतर त्याच्या लाया होतात. आता धने भाजून घेऊ आपण. हे बाकी पण घालू धन्यामध्ये? हो चालेल. बडीशेप आणि लवंग आणि मीठ हे एकत्र. आता वा, धने घातल्या इतका छान सुवास दरवळतोय त्याचा. मेथ्या फक्त आपण सगळ्यात शेवटी घालतोय. हो, कारण त्याचा मग कडवटपणा पण खूप राहणार नाही. घालू मेथ्या? हो, अर्ध्याच घालू ना याच्या? हो, मेथी बी थोडंच घालायचंय, कारण मग त्याचा कडवटपणा नको यायला. सो मेथ्या बेसिकली याच्यासाठी घालतात की ते पीठ पटकन छान आंबतं आणि वड्याला जाळी छान येते आतल्या बाजूने, म्हणून मग थोड्याशा मेथ्या त्यामध्ये घातल्या जातात आणि चवही छान येते. खमंग सुवास तरवळला या मसाल्यांचा. गॅस बंद करू? हो, बंद. काढून घेऊया छानपैकी भाजले आणि वास पण छान येतो. हो. सगळी भाजणी छान भाजून झाली आहे. आता ही थंड झाली की आपण गिरणीमध्ये ही छान दळून आणायची. थोडी दरदरीत? हो, दरदरीतच आणायची, खूप बारीक अशी पण नाही आणायची, म्हणजे वडे छान होतील, फुगतील छान. कमाल सुवास तरवळतोय भाजणीचा. चिकन छान मॅरिनेट झालेलं आहे, अर्धा तास होऊन गेलाय. आता आपण तेल टाकून घेतलं 1 चमचा आणि त्याच्यामध्ये आता कांदा टाकू आणि कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचा. हे चिकन सुट्ट शिजवलं तरी चालतं? आम्ही कुकरमध्ये करतोय. पातेल्यात शिजवलं तरी चालतं आणि कुकरमध्ये, फक्त कुकरमध्ये पटकन 2 शिट्ट्या झाल्या की ते आणि थोडं मऊसूत होतात. हो, मऊसूत होतं. कांदा छान परतून झालेला आहे, छान सोनेरी रंग त्याला आलेला आहे. आपण त्याच्यात आता चिकन टाकून घेऊ. ते आलं लसूण पेस्टचं जे मॅरिनेशन आहे त्याचं इतकं छान सुगंध येतो, छान वास भरवतो त्याचा. ते आलं लसूण लावून ठेवल्यानंतर ह्या चिकनला खूप छान चव येते. हे तेलात परतून झालंय. ते छान परतून झालेलं आहे. आता त्याला तेल पण छान सुटलेलं आहे. तर आपण आता त्याच्यात गरम पाणी घालू. चिकन मॅरिनेट करताना मीठ घातलं होतं, त्यामुळे आता पण मीठ नाही घालणार. थोडं पाणी घालायचं आणखी का बास? चिकन आहे, पटकन शिजतं. आता हा स्टीलचा कुकर आहे, त्यामुळे 2 शिट्ट्या काढतोय. ॲल्युमिनियमचा कुकर तापायलाही आणि शिट्टी भरायला वेळ लागतो. ॲल्युमिनियमचा असेल तर एका शिट्टीतच मला वाटतं होऊन जाईल. चला, आता हे चिकन रस्सा करतोय, त्याचं वाटण तयार करूया. आता आपण आधी हरभऱ्याची डाळ, भाजलेली चणा डाळ आणि भाजलेलीच बाजरी आहे. आता हे ना थोडंसं झालंय, पण आणखी आपल्याला बारीक करून घ्यावं लागेल. बाजरी छान बारीक झाली. हे बघा, छान असं त्याचं पीठ तयार झालं. आता पुढे काय करूया? हे आपण काढून घेऊया का प्लेट? अच्छा, काढायचं आहे. आता हे सेपरेट काढून घ्यायचं पीठ तयार केलेलं. याला येस्तर म्हणतात ना मराठी. छान ते जे करतो आपण आमटी किंवा रस्साची भाजी, ती मिळून येते आणि भाजीची एक वेगळी छान चव लागते. भाजलेला कांदा आहे हा, खोबरं, तीळ आणि खसखस आणि याची छान पेस्ट तयार करायची. आधी असंच आपण बारीक करून घेऊ, नंतर पाणी घालू. आता हे हलकंसं वाटून झालं की यामध्ये थोडंसं पाणी घालू. बस. खसखस इतका छान सुवास येतोय ना, वा. चला, आता रस्सा तयार करायला घेऊयात. आता आपण कांदा लसूण मसाला घालूया. तेल खूप तापलेलं नसावं, नाहीतर मसाले आहेत ना करपून जातील तेलात. लाल तिखट, मग लगेच हे वाटण घाल. 1 मिनिट, हे मसाले परतूयात. यात हे वाटण घालूयात.
आता हे छान परतून घ्यायचं. परतून घेऊया छान. किती वेळ? तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेऊया. अस्सल तो मराठवाडी ठसका आहे ना, तो ठसका आलेला आहे. कमाल. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. हे वाटण आता आपण छान परतून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आता आपण आळणी रस्सा टाकूया, म्हणजे छान ते परतलं पण जाईल आणि चव पण छान येईल. वा, चिकनही छान शिजलेलं आहे. आता हा आळणी रस्सा यामध्ये घालायचा. थोडा थोडा घालूया वाटण परतायला आपण आळणी रस्सा. ते जे वरचं तेल आहे ना हां. ते आपण ह्याच्यामध्ये टाकून परतलं की मग छान तरी पण छान येते आणि जास्त तेल घालायची गरज आहे. गरज पण नाही. आता हे जे डाळ आणि बाजरी बाजरी भाजून बारीक केलेले ते थोडंसंच घालायचं ना, हो बस. हे एकजीव करायचं. एकजीव करायचं, छान परतून घ्यायचं. हे काय कमाल दिसतंय हे. आता हे छान परतून झालं. याच्यामध्ये आपण चिरलेली कोथिंबीर टाकूया अच्छा. आणि छान असं परत परतून घेऊया. तो रंग सुरेख दिसतो कोथिंबीर आणि रंगही चवही खूप छान छान उतरतं. ते वाटण आपण छान परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत, म्हणजे त्याची चव पण खूप छान लागते आणि त्याला जी तरी येते ती खूप छान येते. तो येसर जो आपण घातलाय तो बघा छान असा फुलत 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 चाललाय मसाला. आणि येसराने काय होतं, भाजी आपली खूप छान घट्ट होते. म्हणजे रस्सा एकीकडे चिकन एकीकडे असं होत नाही. आपण आळणी रस्सा जितका टाकू आणि जितकं परतू ना त्याची तितकी चव त्याची वाढत जाते आणि मसालाही छान शिजला जातो. शिजला जातो. परत वाटणही छान परतलं जातं, खाली चिकटत नाही. तर आता हे बघा तेल सुटायला छान सुरुवात झालेली आहे. आता काय करूयात? आता आपण ह्याच्यामध्ये चिकन पूर्ण आळणी रस्सा आणि शिजवलेलं चिकन दोन्ही आपण त्याच्यामध्ये घालून घेऊ. सगळं आपण हळूहळू आणि गॅस मंद आचेवर करा, नाहीतर ते मसाला खूप उडेल. हो. छान अशी दाटसर भाजी दिसते आणि रंग बघा, रंगही छान येतोय. आता आपण याच्यामध्ये चिकन घालून घेऊया. जसं पातळ घट्ट हवं तसं तुम्ही करू शकता. आणि 2 शिट्ट्यात परफेक्ट ते चिकन शिजलंय. 2 शिट्ट्यामध्ये छान मिळवणी आलंय. आणि मुख्य म्हणजे ना तेल खूप नाहीये या भाजीत, तरी तवंग त्याला जबरदस्त आलेला आहे. वाटण जेवढं आपण परतू तेवढं त्याला छान तवंग पण छान येतो. आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवू आणि एक 10 मिनिट छान त्याला वाफ घेऊया, तोपर्यंत ते छान उकळेल. त्याला छान उकळी आली आहे. कमाल. म्हणजे तो रंग इतका बहारदार आलाय ना त्या चिकनचा. अस्सल मराठवाडी चिकन झालेलं आहे. आणि हे बघा कुठेच अशी ती एकसंध झाली आहे, छान घट्टसर झाली आहे. आणि चिकनही छान शिजलंय. आणि त्याला जो कलर आलाय तो खूप छान आलाय. खूप आलाय. रंग छान आहे आणि वास पण खूप छान येतोय. मिळून आली आहे. चला आता वडे तयार करूया. हो. ती जे आपण भाजणी तयार करून घेतली तर अर्थात दळायला वेळ लागतो, तर आम्ही इथे एक बॅच तयार केलेली आणलेली अर्चनाजींनी. येस. आणि आता त्याच्यात आपण थोडीशी हळद घालू, एकदम थोडी घालायची आहे. चवीप्रमाणे मीठ. आणि हे 2 कांदे आपण मिक्सरमधून प्युरी करून घेतली ती ह्याच्यामध्ये घालायची आहे. आणि आता हे छान मळून घ्यायचं. आता पाणी नाही घालत आहे. कांद्यामध्ये जो पाण्याचा अंश असतो त्याच्यात आम्ही पीठ सगळं एकजीव करून घेतो आणि मग लागलं तर मग पाणी घालू आपण. कांदा घालण्याचं कारण काय? कांद्याने वड्यांना चवही छान येते आणि वडे छान फुगतात. अच्छा. घालू पाणी आता? थोडं, एकदम थोडंसं. साधारण हे घट्ट का मऊ मळावं लागतं? घट्ट बनवायचं आहे आपल्याला. अच्छा. आणि ते भिजत ठेवायचं 1 तासभर, म्हणजे ते त्यामुळे मग घट्ट. कारण कांद्याला पण पाणी सुटतं. असं नको व्हायला की पीठ मळलं ते खूप पाणीदार झालं. त्यामुळे मळतानाच हलकं घट्ट मळून घ्यायचं. हे आपण मळून घेतलेलं आहे, घट्ट असं मळून घेतलेलं आहे हे. आणि आता ते भिजत ठेवायचे 1 तासभर. मुरण्यासाठी ठेवायचं, म्हणजे वडे छान फुलतात. हो. आता हे 1 तास मुरत ठेवलं होतं पीठ आणि आता छान मुरलंय पण हे पीठ. आता आपण ह्याचे वडे थापून घेऊया.
हे वडे बनवायला मला पण खूप आवडतं. थोडंसं तेल लावून घेऊया खाली, म्हणजे ते चिकटणार नाही आणि छान थापले पण जातील. तुम्हाला ज्या साईजचा हवा आहे त्याप्रमाणे गोळा घेऊन मग ते छान थापून घेऊया. करा नाही का. चला आता हे थापून झालेत, आता तळूया. आपण हे तळूया. तेलही इथे तापवलेलं आहे, आता वडा तळूयात. जी थापलेली बाजू आहे ती खालीच करायची आणि छान ते तळून घ्यायचं. आणि तोवर मी पुढचा करून घेते. वाव, टम्म पुरीसारखा वडा फुगला आणि रंगही त्याला सुरेख आलेला आहे. आणि हवं तर छोटंसं होल त्याला मध्ये करून तळले तरी चालतात. वडा छान तळलाय, आपण आता तो काढून घेऊया. आता याच प्रकारे वडे तळून घेऊयात. कमाल दिसतात वडे आणि एकूण एक वडा आहे ना तेलामध्ये मस्त असा फुगतोय. क्या बात आहे. हा हा हा, अप्रतिम, खूपच छान. कलर फार सुंदर आलेला आहे, चव फार छान झालेली आहे. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त मस्त पदार्थांसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि खात राहा. येस. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.